मित्रांनो, आमच्या गुहागरच्या दौऱ्यामध्ये एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली, म्हणजे जी चांगलीच होती. आम्ही ज्यांना फॉलो करतो, आता आम्ही तर नवीन आहेत आणि ज्यांच्यापासून आम्ही इन्स्पायर होतो अशा काही व्यक्ती असतात, त्यातली एक व्यक्तीशी आमची आज भेट झाली. कोइन्सिडन्समध्ये असं झालं की आम्ही घरातनं निघत होतो आणि त्यांची गाडी समोरनं गेली आणि आमच्याबरोबर जो मुलगा आहे त्यांनी ओळखलं, म्हणजे त्यांना माहिती होतं ह्याच गावातले आहेत ते, आम्हाला माहिती नव्हतं. मी जस्ट विचारलं सर कोण आहे, तर त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं आणि अरे लगेच बोलव, त्यांना मला भेटायचं आहे. मी त्यांना डायरेक्ट तुमची फ्रेममध्येच घेतो. त्यांना प्रितेश भाऊ, कोकण कार्टीचे सर्वे सर्वा प्रितेश भाऊ यांच्याशी आज आपली भेट झाली आहे. आणि हंबल माणूस म्हणतात, जे कसं की युनिफॉर्मवर असून सुद्धा आम्ही तिथे गेलो नाही आणि ते प्रत्यक्षात आमच्या बरोबर आले इकडे भेटायला. आम्हाला पाठीमागे गाडी तिकडे त्यांची उभी आहे. खरोखर डाऊन टू अर्थ आहेत. असं नसते की युट्यूबर मोठा झाला म्हणजे त्यांना थोडा असा ॲटिट्यूड वगैरे येतो, असं काहीही नसते. खरोखर डाऊन टू अर्थ आहेत. आत्ता हा व्हिडिओ शूट करायच्या आधी जवळजवळ अर्धा तास आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि पूर्णपणे त्यांनी आम्हाला वेळ दिला. काय म्हणाल? खरं तर गावात आलोय आम्ही. खरं तर तुमचं पण धन्यवाद की तुमचं काम चालू होतं, बघितलं मी, आणि मी जस्ट पाहिलं होतं कोणतरी कॅमेरावाले माणसात म्हणजे आपलं की येडे आहेत कोणतरी काहीतरी असं करायला आले. बट म्हटलं म्हणजे खरं तर आमची ओळख नव्हती आधी, याच्या आधी बस त्यांनी मला कधीतरी पाहिलं होतं युट्यूबच्या माध्यमातून. नाही कधीतरी नाही, मी पाहतो कधीतरी, असं नाही, मी बघतो. कारण मोठी टीम, एका मोठ्या टीमला घेऊन कंटेंट क्रिएट करणं, त्यात पण सरकारी नोकर असून वेळ काढून करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते. आणि खूप सारे म्हणजे तुम्ही चांगले क्षण घालवू शकता यांचे व्हिडिओ बघून. मी स्वतः करतो. चांगलं नर्वस जेव्हा मूड असेल किंवा काय असेल यांचे व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये करतात, चांगला कंटेंट असतो आणि फुल फॅमिली बघू शकता अशी लँग्वेज असते. त्यात वल्गरपणा काय नाही, एकदम चांगला कंटेंट असतो आणि मी तर बघतो यांचा व्हिडिओ. खरं तर त्याच्या हातामध्ये जी अंगठी पाहिली होती तेव्हा लक्षात आलं होतं. पोलीस लक्ष असतं एकदम, मला एक थोडंसं लक्ष असतं बाबा इकडे कॅमेराचा फोटो म्हणजे एकदम फुल ऍडिक्टेड माणूस आहे. आमच्या हातामध्ये जर आपली शिवाजी महाराजांची ते असं लगेच लक्ष देतं आपल्या बघतो. नाही हो. तर आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी की खूप लोक मला भेटायला येतात तेव्हा आम्ही कुठेतरी भेटतो चांगल्या ठिकाणी. पण आज योगायोग असं होतं की हे माझं गाव आहे जिकडून लहानाचा मोठा झालो, इकडूनच शाळेत जायचो. तर त्याच वाटेवर तुम्ही आज भेटलात आणि इथून जाताना थोड्याशा लहानपणीच्या आठवणी पण जागे झाल्या परत एकदा. नक्कीच. आणि माझे जे सबस्क्रायबर कोण आहेत, जे व्हिडिओ बघतायत, त्यांनी ह्या दादांचं दोघांचं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. म्हणजे कोकणात जे काही एक्सप्लोर करतायत, नवीन काहीतरी घेऊन आणण्याचा प्रयत्न करतायत, ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबरना सांगायचं आहे की युट्यूबवर लोकांना ट्रोल करायचं कमी करा. ते त्यांचा वेळ काढून, त्यांची मेहनत काढून हे फिरत असतात, त्याच्यातून त्यांना पैसे कमवायचे नसतात मित्रांनो. तर लोकांपर्यंत काहीतरी वेगळं पोहोचवायचं असतं आणि आपली एक इच्छाशक्ती असते थोडंसं कोकण लोकांपर्यंत पोहोचवायचं. त्याच्यातून पैसे कमवणे हेतू नसतो. तर काही घटनांतून लोकांचं मतपरिवर्तन व्हायला लागलंय की कोकणातले युट्यूबर हे पैसे कमवण्यासाठी काम करतात. तर मित्रांनो, ते पैसे कमवण्यासाठी काम करत नसतात. आपला स्वतःचा वेळ काढायचा आहे, आपला नोकरी धंदा बाजूला ठेवायचा आहे आणि त्याच्यातून वेळ काढून हे सगळं करायचं. ते हे करतायत. सो त्यांच्याकडे त्या पॉझिटिव्ह वृत्तीने बघायला शिका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण पुन्हा एकदा निघालो आहे कोकणच्या सफरसाठी आणि यावेळी आपण कोकणच्या सफरसाठी एक वेगळा स्पॉट निवडला आहे, तो म्हणजे गुहागर. तर या आणि ह्याच्या पुढच्या काही व्हिडिओच्या मार्फत आम्ही तुम्हाला गुहागर दाखवण्याचा म्हणजे गुहागर एक्सप्लोर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. एक्सप्लोर करण्यापेक्षा जास्त आम्ही फिरण्याचा आणि आम्ही एन्जॉय करण्याचा अधिक प्रयत्न करणार आहे की जेणेकरून आमचे एन्जॉय बघून तुम्हीही रुळून जाल त्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही त्या सफरची मजा घ्याल. तर हे थोडक्यात इंट्रोडक्शन दिलं मी तुम्हाला. तर आजच्या दिवसात आमच्या सफरची पहिल्या दिवसाची आमची सुरुवात झाली आहे आणि पहिलंच आम्ही निघालो आहे ते म्हणजे हेदवीला. गुहागरमध्ये फेमस हेदवीचा दशभुजा गणपती आहे, गणपतीचं देऊळ आहे. त्याच्या दर्शनासाठी आम्ही निघालो आहे. तिथला आजूबाजूचा परिसर बघायचा आहे, जो देखण्यासारखा आहे, खूप चांगला परिसर आहे. शिवाय दशभुजा गणपती आहे जो खूप फेमस आहे. आणि सोबतच बामणथळ एक आहे, बामणथळ, हेदवी बीच, त्याच्यानंतर वेळणेश्वर महादेव मंदिर आहे आणि वेळणेश्वरची चौपाटी आहे. तर ह्या असे काही स्पॉट आहेत जे आजच्या दिवशी आम्ही कव्हर करणार आहे. स्पॉटची लिस्ट तर खूप मोठी आहे, बघूया मॅक्स टू मॅक्स किती आम्हाला कव्हर करता येईल, चांगल्या रीतीने तुम्हाला काय दाखवता येईल याचा भरपूर असा प्रयत्न करू. तर आजच्या सफरसाठी आणि या कोकणच्या सफरसाठी माझ्याबरोबर अजून काही माझे मित्र आहेत. ते म्हणजे इकडे ज्यांची आम्हाला मदत लागली आहे, मेन ज्यांच्या गाडीतनं आम्ही फिरतोय, सूर्या रवाने. ह्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे मनोरंजन कट्टा म्हणून. आणि आपले ॲज युजल नेहमी आपल्याबरोबर जे असतात मिलिंद खोत, ते पाठीमागे बसलेत. जरा हटकेचे मालक
आणि हा एक बारका मंथन आहे जो इथला रहिवासी आहे आणि ज्याची आम्हाला म्हणजे पुरेपूर मदत होणार आहे पूर्ण स्पॉट फिरायला, तिथले जागा दाखवण्यासाठी. तर मंथनला पण आम्ही आमच्यावर घेतले आणि आमच्या सफरची सुरुवात केली आहे. आणि बघूया पुढे हळूहळू जसं काय होईल तशी तुम्हाला अपडेट देत जाऊ. व्हिडिओ पूर्ण बघा आणि या सफरची मजा घ्या. कोकणातलं महत्त्वाचं आकर्षण आणि कोकणची जान लालपरी. हे बघा, हे समोर मंदिर आहे दशभुजा गणेश मंदिर. एक नंबर आहे रे. हे नवीन बांधलंय काय? म्हणजे असं हे चिरेबंदीचं काम नवीन केलंय का? सही केलंय. वर्षापूर्वी आलो होतो इकडे मंदिर. फायनली आम्ही आमच्या फर्स्ट स्पॉटला पोचलो आहे, म्हणजे ते हेदवीच्या दशभुजा लक्ष्मी गणपतीच्या मंदिरात. हे तेच मंदिर आहे, मस्त बनवलं एकदम. चिऱ्याची तटबंदी केली आहे आणि फार सुंदर वाटते, किल्ल्यासारखं वाटते. आता बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे अजून दाखवतो मी तुम्हाला. ॲक्च्युली दुपारचा आलो आहे आम्ही. ऊन खूप आहे आणि जवळजवळ किती वाजले असतील तुम्हाला सांगतो, 2, 2:15 झाले आहेत. 2:15 पण नाही, 2:30 वाजलेत. ऊन खूप आहे पण हवा छान लागते कारण आजूबाजूला राई आहे झाडांची, म्हणजे झाडं खूप आहेत म्हणून थंड वाटते. आणि जर दुसरी गोष्ट सांगायचं गेलं तर मंदिरात जर तुम्ही आलात ना, पार्किंगसाठी चांगली सोय आहे आणि देवळाच्या बाजूलाच आहे, त्याच्यामुळे उत्तम आहे. अजून आम्ही आता देवळाच्या एंटर करतो आहे देवळामध्ये मेन गेटपासून. गाडी पण थोडीफार वर जाते असं त्यांच्याकडनं कळलं, पण आम्ही डिसाईड केलं की गाडीने नको जाऊया, आपण मेन एंट्रन्सनी जाऊया कारण आपल्याला मंदिर पण एक्सप्लोर करायचं आहे. श्री दशभुजा लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी आणि आमच्या कोकण दर्शन गुहागरच्या फेरीतल्या पहिला स्पॉट हेदवी गणपतीचा, तिथे आम्ही आता आलो आहे. सो हा बघा, हा गणपती मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे. तिकडनं आपण वर आलो आणि मगाशी तुम्हाला बोललो की वरती गाडी घेऊन जाऊ शकता, ती ही जागा आहे. म्हणजे बऱ्यापैकी पार्किंगला तुम्हाला अशी सावलीत गाडी लावू शकता, चांगली जागा आहे. आणि हे समोर गणपती बाप्पाचं मंदिर. आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. आता मुख्यतः करून काय प्रॉब्लेम होतो ना की आपण अशा जेव्हा फेमस देवळात जातो ना त्यावेळेला इश्यू काय असतो की आपल्याला गाभाऱ्यात शूट करायला अलाउड नसते. तर मोस्ट ऑफ द वे आम्ही काय करतो की संस्थानाची किंवा तिथल्या महत्त्वाच्या माणसांची आम्ही परमिशन घेऊन आतमध्ये शूट करतो. तर आता पण तीच प्रोसेस आहे, बघूया. जर त्यांनी परमिशन दिली तर तुम्हाला गाभाऱ्यातलं दर्शन आणि गाभाऱ्यातली मूर्ती दाखवू शकतो, नाहीतर मग आजूबाजूचाच परिसर दाखवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय ऑप्शन नाही. तर बघूया, आधी परमिशन घेतो त्यांची आणि मग कंटिन्यू करतो. गणपती बाप्पा मोरया. आणि ॲज युज्युअल जसं वाटलेलंच, म्हणजे की देवळात आपल्याला शूट करायला परमिशन नाही आहे, तर मेन गाभाऱ्यात आपण शूट करू शकलो नाही. आजूबाजूचा परिसर देवळाची थोडीफार इन्फॉर्मेशन घेतली. आता मी इन्फॉर्मेशन सांगणं कुठेतरी चुकीचं वर्ड येणं आणि कुठेतरी काहीतरी होणं, त्याच्यापेक्षा थोडक्यात इन्फॉर्मेशन मी सांगतो. ही पेशवेकालीन देऊळ आहे हे आणि गणपतीची मूर्ती आहे ती संगमरवरी मूर्ती आहे. आणि दुसरी गोष्ट, गणपती दशभुजा गणपती आहे आणि गणपतीच्या मांडीवर सिद्ध लक्ष्मीची मूर्ती आहे. ही अशा म्हणजे त्यांच्या माहितीनुसार की अशा 2च मूर्ती आहेत फक्त. एक मूर्ती पुण्यात आहे आणि एक मूर्ती इथे आहे. पुण्यातली मूर्ती आहे ती शेंदूर कलरची आहे आणि इथली मूर्ती आहे ती संगमरवरातली मूर्ती आहे दशभुजा आणि सिद्ध लक्ष्मी मांडीवर बसलेली मूर्ती. अशा 2च मूर्त्यांपैकी ही एक मूर्ती आहे. तर एक स्पॉट आमचा करून झाला पहिला हेदवीचा गणेश मंदिराचा. आणि आता वेळ झाली ती जेवणाची.
कारण सुरुवातच आमच्याकडनं खूप उशीर झाली. काल आम्ही रात्री निघालेलो, अर्ली मॉर्निंग आम्ही इथे पोचलो आणि थोडीशी रेस्ट करणं गरजेचं होतं, कारण आमच्यात जो मेन एक यूट्यूबर आहे त्याला रेस्टची खूप गरज होती, कारण त्याला पण थोडा कंटेंट करायचा होता. मग आम्ही बऱ्यापैकी रेस्ट केली आणि दुपारी लेटच निघालो. 12-1 वाजता आम्ही निघालो, मग पुढचा प्रवास केला. तर पहिला स्पॉट आमचा झाला आहे आणि आता वेळ झाली आहे पेट पूजेची. तर पहिलं आता जेवून घेऊया आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. स्वाद उपहारगृह आहे, तर तिथेच आम्ही चाललो आहे जेवायला. गाडी पार्क केली आहे, थोडी मगाशी उन्हात होती, आता सावलीत पार्क केली आणि आता जेवणासाठी आम्ही चाललो आहे. जेवणासाठी आम्ही नॉर्मल व्हेज थाळी मागवली आहे आणि थाळीमध्ये त्यांच्या आहे चवळीची भाजी आहे, 2 भाजी आहेत, डाळ, आमरस आहे. आमरस सेपरेट घ्यावा लागतो, त्यांनी लिहिले तसं. आमरस आहे, पापड, चपाती, लोणचं आहे, एकदम साध्या पद्धतीचं जेवण आणि सोबत राईस असणार आहे. तर हा आमचा आज मेनू आहे दुपारचा. चला सुरुवात करूया आणि टेस्ट बघूया त्याची कशी. सोपी सही. आता फील आला असेल कोकणचं. तर हिरवीच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आजच्या दिवसातला पहिला स्पॉट झाला आपला आणि जेवण झालं मस्तपैकी. आता वेळ आहे दुसऱ्या स्पॉटला जायची. कुठला? बामणगड. दुसऱ्या स्पॉटला जायचं आहे बामणगडला, जवळच आहे, तिकडे जाऊन भेटूया आता. तर सेकंड स्पॉटला आम्ही येऊन पोहोचलो आहे, बामणगड सेकंड स्पॉटला. चांगला स्पॉट आहे हा. इथे काय आहे ना, समुद्र किनारा आहे आणि नॅचरल पद्धतीने समुद्राच्या लाटांनी एकदम असं आहे ना कातळ कोरलं गेलेलं आहे आणि त्या कातळातनं पाणी येते आणि वर उडते. हे सांगण्यापेक्षा आपण जाऊन बघूया. जर भरती असेल ना आपल्याला नक्की बघायला भेटेल. जाऊन बघूयात आपण. तर आजच्या दिवसातल्या दुसऱ्या स्पॉटला आपण आलोय, ते म्हणजे बामणगड. जसं तुम्हाला मगाशी बोललो की निसर्गाची किमया आहे. समुद्राने कातळ पोखरून जागा तयार केली आहे, त्याला गड असं म्हणतात. दाखवतो मी तुम्हाला काय चीज आहे ती. हे बघा, हा इकडनं समुद्र येतोय आणि ही कातळ पूर्ण अशी पोखरलेली आहे आणि तिकडे शेवटला हे समुद्राचं पाणी आपटते आणि वर फाउंटन तयार होतो. फाउंटन आता पाणी कमी आहे, आता थोडं भरती नाही म्हणून दिसत नाही, पण हे वरपर्यंत पाणी उडते आणि हीच या स्पॉटची ब्युटी आहे.
तर आजच्या दिवसातला तिसरा स्पॉट म्हणजे वेळणेश्वर महादेव मंदिर. हे आहे वेळणेश्वर महादेव मंदिर. इथे पण बघूया, जर आतमध्ये परमिशन दिली तर आपण शूट करू शकू, नाहीतर मग बाहेरचं शूट करू. बाकीची इन्फॉर्मेशन जी काय असेल ती मी तुम्हाला देईन. एंट्री केल्या केल्या भव्य अशी दीपमाळ आहे आणि एकाच मंदिरात तुम्हाला 2-3 मंदिरं भेटतील. ते म्हणजे हे वेळणेश्वर हे स्वयंभू महादेव मंदिर आहे. दुसरी गोष्ट इथे भगवान परशुरामांचं पण देऊळ आहे. तिथे ही शिवलिंगच आहे पण परशुरामांचं देऊळ आहे. तिसरं पालनहार आपला प्रभू विष्णूंचं देऊळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे कालभैरवाचं देऊळ आहे सेपरेट, एकाच देवळाच्या प्रेमायसेसमध्ये कालभैरवाचं. कारण इथला ग्रामदेव कालभैरव आहे, म्हणून कालभैरवाचं हे मंदिर आहे इथे. आणि अप्रतिम मंदिर आहे. स्वयंभू शिवलिंग तर एक नंबर आहे, बघण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट कालभैरवाचे पण मस्त आहे, छान आहे एकदम. एकंदरीत पूर्ण मंदिर सही आहे. या कधी आलात तर दर्शन घ्या. आणि इथे आल्यावर तुम्हाला आहे ना, जर तुम्ही भावनांची कनेक्टेड असाल ना तर तुम्हाला वेगळ्या वाईब्स नक्कीच जाणवतील. खूप छान मंदिर आहे. ही एंट्रन्स घेतल्यानंतर हा बाहेरून एक व्ह्यू घेतो साईडने मी. आणि पाठीमागे जर तुम्ही बघाल ना तर पाठीमागे वेळणेश्वर बीच आहे आणि बीचला लागूनच हे असं सुंदर वेळणेश्वर महादेव मंदिर आहे. दिवसातले आमचे 3 स्पॉट झाले फिरून आणि आता शेवटचा स्पॉट आहे तो म्हणजे आपला कुठला बीच, गोवाघर बीच. गोवाघर बीचचा असा फंडा झाला की प्रत्येक ठिकाणी आम्ही टाइम ठरवून होतो की या टायमात थांबायचं आणि या टायमापर्यंत थांबायचं आणि निघायचं. पण जिकडे जिकडे आम्ही गेलो तिकडे तिकडे आम्हाला टाइम सांभाळणं शक्य झालं नाही. आता गोवाघर बीचला जायचं शेवटचा स्पॉट आमचा तो आहे. आणि शेवटच्या स्पॉटला आम्हाला सूर्यास्त हवा आहे. तर आपले सूर्य ऑलमोस्ट अस्ताला चाललाय आता आणि अजून आम्हाला 17 किलोमीटरचं अंतर कापायचं. बघूया हा शेवटचा स्पॉट आम्हाला एन्जॉय करायला भेटतोय का. भेटला तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग पुढच्या दिवसात आपल्याला कव्हर करावं लागेल. पण स्पॉट आपण कव्हर करणारच. बघू आता काय होते ते. तर फायनली 17 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही गुहागर बीचला तर पोहोचलो. पण पोहोचल्यानंतर सूर्यास्त होऊन गेला होता आणि आम्हाला काही सूर्यास्त बघायलाच भेटला नाही. पण असो, बीचवर थोडा वेळ घालवल्यानंतर आमचा दिवसभराचा थकवा निघून गेला. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे ती व्हिडिओ संपवायची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक आणि शेअर तर कराच, जेणेकरून गुहागर फिरायला येणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अगदी माहितीपूर्वक ठरेल.